मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अस्मिता घरातील सर्वांना विचारते, काय आज आपल्याकडे गाण्याचा कार्यक्रम आहे वाटतं. मग आता अश्विन म्हणतो, दादा आता वकिली सोडून म्युझिशियन बनणार आहे. तेव्हा प्रताप म्हणतो, अरे खरंच काय चाललंय काय अर्जुन तुमचं? मग आता सहज गंमत चाललीये असं अर्जुन म्हणतो. आता चैतन्य देखील म्हणतो, हो अर्जुनची ना गंमतच चाललीये. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, अर्जुन अरे काय चाललंय काय तुझं बाळा? शाळा कॉलेजामध्ये ठीक होतं, परंतु आता मधुभाऊ आलेत आपल्या घरी, त्यांच्या समोर तरी अगदी मोठ्या मुलासारखं वागा. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, जाऊ द्या हो, या सर्वांनी आपल्यातलं मूल जपलंय, ही केवढी मोठी गोष्ट आहे. तेव्हा सर्वजण त्या दोघांवर हसतात. मग चैतन्य म्हणतो, अर्जुन इथे सर्वांना असं वाटतंय की मी माझं बालपण जपतोय, परंतु त्यांना काय माहीत की मी माझ्या मित्राला जपतोय म्हणून. त्यामुळे असं रेस्टलेस होणं बंद कर अर्जुन. त्याच वेळी अर्जुन हळूच विचारतो, काय रे त्या अजून आल्या कशा नाही? तेव्हा चैतन्य म्हणतो, बघ आल्या आल्या. असं म्हणून दोघेही आता एकटक सायलीकडे पाहू लागतात. सायली ही खूपच प्रेमाने आता अर्जुनकडे पाहत असते आणि गालातच हसत असते. अर्जुनच्या चेहऱ्यावरील हास्य वेगळंच काहीतरी सांगून जातं. तेव्हा त्याला खूप आनंद होतो की सायलीने आता हिरव्या रंगाचीच साडी नेसली असेल. तो प्रचंड खुश असतो. सायली आता पुढे येताच समोर अर्जुन पाहतो तर तिने गुलाबी रंगाची साडी नेसलेली असते. अर्जुनच्या चेहऱ्यावरील आता रंगच उडून जातो आणि तो सायलीकडे पाहतच राहतो. तर अर्जुनच्या स्वप्नांच्या मात्र आता चिंधड्याच उडतात, कारण आता अर्जुन खूपच नाराज होतो आणि मग तिच्याकडे पाहतो. सायली मात्र हसत असते. तेव्हा पूर्णाजी विचारतात, अरे अर्जुन, सायलीकडे तू असं का बघतोस अगदी पहिल्यांदा बघितल्यासारखं? तेव्हा अर्जुन काहीही कुणाला बोलत नाही, एकदम तो शांत असतो. त्याच वेळी आता पूर्णाजी या म्हणतात, अरे अर्जुन काय झालं बाळा? सायली आता पूर्णाजींजवळ जाऊन उभी राहते. मग प्रताप विचारतो की अर्जुन हल्ली जास्तच विचित्र वागतो ना, वेगळाच वागतोय जरा काहीतरी. मग आता अस्मिता लगेच टोमणा मारते, अर्जुन असा हल्ली नाही वागत, अगोदरपासूनच असा विचित्रासारखा वागतो किंवा अति गंभीर वागतो, त्याच्या वागण्याला काही ताळतंत्रच नसतं. मग सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते. त्यानंतर आता अर्जुन हा चैतन्याला हळूच विचारतो, त्यांनी ग्रीन रंगाची साडी नाही नेसली रे, त्यांना माझी व्हॅल्यूच नाही, सगळं काही संपलंय. मग आता सायली पुढे येते आणि अर्जुनला म्हणते, धरा नाश्ता करून घ्या. मग आता अर्जुन मनातच विचार करतो, मी एवढं जीव तोडून सांगितलंय की माझा आवडता रंग ग्रीन आहे, तरीही मिसेस सायलींनी अजिबात त्याला व्हॅल्यू दिलं नाही, म्हणजे त्यांना नक्कीच माझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये. तेव्हा तो नाश्ता न करता लगेच रागातच तेथून निघून जातो, कारण त्याचं मन खूप दुःखी झालेलं असतं. तो निघून गेल्याबरोबरच सायली मनात विचार करते, यांना नक्की काय झालं असेल. दुसरीकडे रविराज फोर्स करत असतो, प्रतिभा तू आठव अगं, त्या माणसाचा चेहरा आठवण्याचा तू प्रयत्न कर, तुला सगळं काही आठवेल. तेव्हा प्रतिभा म्हणते, नाही हो, मला नाही आठवत. रविराज म्हणतो, डोकं शांत ठेव आणि मग आठवण्याचा प्रयत्न कर. तर आता प्रतिमाला जरा त्रास होत असतो. तेव्हा सुमन म्हणते, नका आठवू वहिनी, तुम्हाला जर त्रास होत असेल तर प्लीज नका आठवू. मग त्यावेळी आता प्रिया लगेच मध्ये म्हणते की बाबा हे पहा, तुम्ही आईला असं काहीही करायला सांगणार नाही आहात, कारण आईच्या तब्येतीपेक्षा मला दुसरं काहीही नको, त्यामुळे तुम्ही प्लीज यांना जायला सांगा आता, प्लीज बाबा. मग रविराज अजिबात हिंमत हारत नाही. तो प्रतिमाला म्हणतो, प्रतिमा फक्त थोडासा प्रयत्न कर ना ग, थोडासाच. तेव्हा प्रतिमा आता नाहीच म्हणते. मग रविराजचा देखील नाईलाज होतो. इकडे सायली आता किचनमध्ये येते आणि म्हणते, यांच्यासाठी आज मला हिरव्या रंगाची साडी नेसता आली नाही, आज मी नक्की काही ना काही हिरव्या रंगाचं बनवणारच आहे. असं म्हणून ती आता विमलला विचारते की आपल्याकडे पालक आहे का, जेणेकरून मला पालकाचे थालीपीठ बनवायचे आहेत. तेव्हा हो आहे ना, फ्रीजमध्ये आहे, असं विमल म्हणते. त्याच वेळी आता पूर्ण आजी म्हणतात, सायली आता खूपच खुश होते आणि लगेच हिरव्या रंगाचं म्हणजे पालकाचं थालीपीठ बनवायला घेते. तेव्हा पूर्ण आजी आता म्हणतात, बरं झालं सायली, तू पालकाचं थालीपीठ बनवणार आहेस, कारण खूप दिवसांनी तुझ्या हातचं हे थालीपीठ मला खायला मिळणार. पूर्ण आजी आता विमलला म्हणतात, विमल बाळा तेल घेऊन ये ग, कारण माझे आज ना पाय खूप दुखतायत, जरा माझ्या पायांची मालिश करून दे. तेव्हा हो पूर्ण आजी आले हां, असं म्हणून ती लगेच पूर्ण आजींकडे जाते. त्यानंतर सायली आपलं काम करत असताना तेवढ्यातच कुसुमचा फोन येतो.
तेव्हा तिचा फोन आल्यानंतर आता ती विचारते, काय गं सायली, काही प्रगती आहे का? मग आता सायली म्हणते की अजून तर काही प्रगती नाही आहे, परंतु मला प्रगती करायची आहे. तेव्हा त्या चिडक्या बिब्याबरोबर तू काही बोलली नाहीस का, असं कुसुम विचारते. सायली म्हणते की अगं मला अजूनही त्यांच्या मनात नक्की काय आहे ना हे जाणून घेता येत नाहीये, आणि आज तर मी खूप जवळ पोहोचले होते तरीही काही करू शकले नाही. कुसुम विचारते काय झालं नक्की. मग आता सायली म्हणते अगं मला आजच समजलं की यांना हिरवा रंग खूप आवडतो, आणि आज मी हिरव्या रंगाची साडी नेसण्याचं ठरवलं होतं, परंतु नेमकं काय झालं माहितीये का, असं म्हणून ती सांगू लागते. जेव्हा आम्ही हिरव्या रंगाची साडी नेसायला काढली ना तेव्हा पाहिली तर ती पूर्णपणे फाटली होती. तेव्हा कुसुम आता डोक्यालाच हात लावते. मग आता ती नेमकी हिरवीच साडी फाटायची होती का, असं कुसुम विचारते आणि म्हणते की काय चाललंय सायली अगं तुझं. मग सायली म्हणते काय करू गो कुसुमताई, मी ना यांच्यासाठी ती फाटकी साडी नेसले सुद्धा असते, पण असं भरल्या घरामध्ये फाटकी साडी नेसणं योग्य नाही ना. नेमकी पदरावर फाटली होती म्हणून म्हटलं की नकोच. तेव्हा कुसुम म्हणते कसं आहे ना, बरं झालं तू ती फाटकी साडी नेसली नाही, तरी तुला समजलंय की भरल्या घरात अशी साडी नेसू नये, नाही तर त्या चिडक्या बिब्यासाठी तू काही पण करशील. सायली म्हणते साडी नेसता आली नाही म्हणून काय झालं, अजूनही माझ्या मनात एक गोष्ट चालूच आहे. कुसुम विचारते आता काय. मग सायली म्हणते कसं आहे त्यांना हिरवा रंग आवडतो ना, म्हणून हिरव्या रंगाची साडीच नेसली पाहिजे असं काही नाही ना, कारण माझा स्वयंपाक अजून व्हायचा आहे आणि आज मी स्वयंपाकामध्ये खास हिरवा रंग वापरून काहीतरी बनवायचं ठरवलंय. तेव्हा तुला तर साष्टांग दंडवतच घालायला पाहिजे. अगं 1-1.5 वर्ष होत आले त्या माणसाबरोबर एका रूममध्ये राहते, बरोबर अगदी तू आनंदाने तेथे राहते, त्याचबरोबर गप्पा मारते, आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगते त्याला, आणि प्रेम व्यक्त करायची वेळ आली तर तुझी दातखिळ बसलीये का. तेव्हा सायली म्हणते कदाचित हेच प्रेम असेल कुसुमताई, कारण मी त्यांना माझ्या मनातलं तर काहीच सांगू शकत नाही, आणि माझं त्यांच्यावर प्रेम आहे हे सुद्धा बोलू शकत नाही. हेच प्रेम असेल असं म्हणून सायली गालातच हसते, अर्जुनच्या आठवणीत रमते. मग आता पुढे ती म्हणते कुसुमताई खरं एक सांगू का ग, माझ्या मनात त्यांच्याबद्दल जी हुरहुर आहे आणि जी ओढ आहे ना खरंच खूप गोड आहे. मग कुसुम म्हणते मला नाही कळत बाई तुझ्या या प्रेमाच्या गोष्टी, कारण मी तुझ्यासारखी अशी कधी प्रेमात पडले नाही ना, पण तू ना त्या चिडके बिब्याच्या मनात काय आहे ना ते काढून घे अगोदर, आणि एकदाची तुझी दातखिळ सुटू देत. तेव्हा सायली म्हणते सुटेल कदाचित आजच. मग आता कुसुम म्हणते सुटू दे बाई एकदाची, आजच सुटू दे, आणि बघ मधुभाऊ दुखावले जाणार नाही ना याची काळजी घे. त्यावेळी आता सायली म्हणते त्यांची काळजी मला नसेल असं कधी होईल का ग कुसुमताई, बरं ठेवू का मी कुसुमताई. मग आता कुसुम म्हणते हो ठेव बाई, स्वयंपाकघरातील तुझी हिरवी पालक, हिरवी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, हिरवी कैरी तुझी वाट बघत असतील ना. मग आता सायली हसतच फोन ठेवते आणि म्हणते हिरवा रंग, असं म्हणून ती कामालाच लागते. त्यानंतर आता घरातील सर्वजण तेथे डायनिंग टेबल जवळ येतात, कारण सायलीने सर्वांसाठी पालकाचं थालीपीठ बनवलेलं असतं. मग सायली म्हणते चला मी सर्वांसाठी पालकाचं थालीपीठ बनवले. तेव्हा सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं. मग आता आज मी मनसोक्त पालकाचं थालीपीठ खाणार आहे असं प्रताप म्हणतो. मग अस्मिता म्हणते मला तसं आवडत नाही, फक्त 2च वाढा. मग सायली हो असं म्हणते. तर आता नेमका अर्जुन कधी येईल ना याकडेच सायलीचं लक्ष असतं. ती मनातच म्हणते की हिरव्या रंगाचा एवढा मोठा मी घाट घातलाय आणि अर्जुन सर अजूनही आले नाही आहेत, तर मी पालकाचं थालीपीठ बनवून काय उपयोग, का नसतील आले अजून. मग आता सायली तू सुद्धा खाऊन घे ना गं, असं पूर्णाजी म्हणतात. सायली म्हणते की आले मी यांना बोलवून आले, कारण हे अजून वरतीच आहेत ना काम करत बसले, चैतन्य भाऊजी सुद्धा आहेत. मग आता अर्जुन अजून ऑफिसला गेला नाही का पूर्णाजी विचारतात. सायली म्हणते हे जर कामात असले ना यांना काही सुचत नाही, खाणं पिणं सगळं काही विसरून जातात, त्यामुळे मी दोघांनाही बोलवून घेऊन येते. मग सर्वजण हो असं म्हणतात. तेव्हा मधुभाऊ म्हणतात थालीपीठ एवढं खुसखुशीत झालंय ना सायली, खरंच अगं तोंडात टाकल्या टाकल्या विरघळतंय. तेव्हा सर्वजण हसतात. मग सायली आता अर्जुनला बोलवण्यासाठी निघते. इकडे अर्जुन खूपच इमोशनल झालेला असतो. तेव्हा तो म्हणतो बघितलंस ना तू की मिसेस सायलींनी हिरव्या रंगाची साडी नेसली नाही,
त्या मुद्दाम करत असतील का रे हे सगळं? म्हणजे मी त्यांना अजिबात आवडत नाही का? तेव्हा चैतन्य म्हणतो असं काही नाही रे. मग अर्जुन म्हणतो तुला नक्की काय म्हणायचंय? अरे मी एवढ्यांदा सांगितलं की ग्रीन रंग माझा फेवरेट आहे, तरीही त्यांना समजलं नाही का? मग आता चैतन्य म्हणतो तू खूप वेळा सांगितलं ना म्हणूनच ही सगळी गडबड झाली. अर्जुन म्हणतो तू लेट आला ना म्हणून ही गडबड झालीये. आता मला ना काही ऐकायचंच नाही कुणाचं, असं म्हणून अर्जुन जरा स्वतःवरच चिडतो. त्यानंतर आता सायली तेथे येते आणि म्हणते मला तुम्ही दोघेही जेवण करून घ्या, मी थालीपीठ बनवलंय. मग आता चैतन्य म्हणतो चल अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो मला जेवायचं नाही, मला भूक नाही. मग आता चैतन्य म्हणतो असा काय करतो? तेव्हा सायली देखील म्हणते अहो तुम्ही जेवण करून घ्या थोडं, म्हणजे तुम्हाला ऑफिसला जायचंय ना, असं उपाशीपोटी नाही जावं ऑफिसला. तेव्हा अर्जुन तिच्याकडे न बघता रागातच म्हणतो मला नाही जेवायचं, मी सांगितलंय ना एकदा, मला भूक नाहीये. मग अर्जुनचा असा बदललेला मूड पाहून सायलीलाही टेन्शन येतं, नक्की काय झालं त्याला कळतच नाही. चैतन्य म्हणतो असं नको करू अर्जुन. तरीही अर्जुन ऐकतच नाही, तो हट्टीपणाच करतो आणि म्हणतो मला नाही खायचं. हे बघ चैतन्य, तुझं खाऊन झाल्यानंतर मला सांग, मग आपण दोघे ऑफिसला जाऊ, चालेल ना? मग सायली म्हणते अहो थोडं तरी खाऊन घ्या. मग अर्जुन म्हणतो नाही म्हटलो ना एकदा, तुम्ही जा बरं आता, लिव्ह मी अलोन, मला एकट्याला राहायचंय जरा, असं म्हणून तो आता त्या दोघांनाही जायला सांगतो. चैतन्य तरीही त्याला समजावू लागतो. मग सायली आता एकदम नाराज होऊन बाहेर येते आणि मनातच विचार करते की मी अर्जुन सरांसाठी हिरव्या रंगाचं थालीपीठ बनवलंय, अजूनही समजणार नसेल तर काय फायदा, म्हणजे एवढं मी घाट घालून त्याचा फायदाच झाला नाही तर काय करायचं. त्याचवेळी सायलीला खूप उदास वाटतं. मग चैतन्य तेथे येतो आणि सायलीला समजावतो, पण सायली ही काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. अर्जुन तेथे दरवाजाजवळ येतो, जोरातच दार आपटतो, सायलीवरचा राग व्यक्त करतो. मग आता सायली तिथून जाते, ती खूप नाराज असते. मग चैतन्य मनातच विचार करतो की अरे वा, प्रेम यांचं कॉन्ट्रॅक्ट यांचं, आणि हे दोघेही माझ्यावरच राग काढतायत, काय म्हणावं काय यांना, म्हणून तो लगेच जेवण्यासाठी हॉलमध्ये जातो. दुसरीकडे रविराज आता प्रयत्न करताना थकत नाही. तो प्रतिमाला सारखा म्हणत असतो की अगं एकदाच सांग ना, म्हणजे आठवण्याचा प्रयत्न कर ना तू, की त्या माणसाने कोणत्या रंगाचे कपडे घातले होते, तो दिसायला थोडाफार कसा होता, जेणेकरून वैभव स्केच काढू शकेल त्याचं, आपल्याला त्या गुन्हेगाराजवळ पोहोचता येईल, ज्याने तुझी ही अशी अवस्था केली ना त्याच्याजवळ, म्हणजे त्याला आपल्याला शिक्षासुद्धा देता येईल, असं अगदी लहान बाळासारखं तो प्रतिमाला समजावू लागतो. तेव्हा रविराजने एवढे सारे प्रयत्न केल्यानंतर प्रतिमाला थोडं थोडं आठवू लागतं. मग आता रविराजचे हेच प्रयत्न नागराज मात्र हाणून पाडतो आणि म्हणतो दादा दादा, अरे प्लीज स्टॉप कर आता हे सगळं तू. अरे आम्हाला कळतंय की तू तिच्या प्रेमापोटी हे सगळं करतोय, परंतु दादा अरे तिची अवस्था बघ ना तू, एकदाच बघ तिला काय त्रास होतोय तो. प्रतिमाला खरंच आता त्रास होऊ लागतो. वेळी आता प्रिया मध्येच बोलते की बाबा जर आईला काही आठवत असतं तर तिने अगोदरच सांगितलं नसतं का तुम्हाला काही. प्रतिमा आता ते आठवण्याचा प्रयत्न करते. मग आता तिला आठवतं की महिपत मला म्हणाला होता तुझं वर जायचं ठरलंच आहे, असं म्हणून त्याने ज्या प्रकारे आता प्रतिमाला त्रास दिलेला असतो आणि ज्या प्रकारे त्याने तिच्या चेहऱ्यावर आगीने तिचा चेहरा भाजलेला असतो, जाळलेला असतो, ते सगळं तिला आठवतं आणि त्या आठवणींनी तिला अगदी कसं तरी होऊ लागतं आणि म्हणूनच ती आता रविराजला म्हणते नको, मला त्या आठवणीच नको आहेत. तेव्हा आता रविराजचा भ्रमनिरास होतो, कारण आता प्रतिमाने काहीच त्याबद्दल आता सांगितलेलं नसतं आणि मग तो आता प्रतिमाला म्हणतो काही हरकत नाही प्रतिमा, हे बघ तुला आठवत नसेल तर आपण नंतर प्रयत्न करूयात, आता राहू दे, सुमन जाग तिला रूममध्ये घेऊन जा, असं म्हणून तो आता. तेव्हा सुमन आता लगेच तिला रूममध्ये घेऊन जाते. तेव्हा आता त्या दोघीही रूममध्ये जातात खरं, पण आता रविराज म्हणतो सॉरी हा वैभव, हे बघ मी उगीचच तुझा वेळ वाया घालवला. तेव्हा तो म्हणतो काही हरकत नाही सर, अहो मॅडमची आता तब्येत ठीक नाही आहे ना, मग आपण नंतर प्रयत्न करूयात, चालेल ना? तेव्हा रविराज म्हणतो हो नक्कीच. आता वैभव जायला निघतो, त्याच वेळी आता रविराज म्हणतो ती थोडी शांत झाली ना वैभव, मग आपण पुन्हा प्रयत्न करूयात, चालेल ना? त्यावेळी तो म्हणतो हो चालेल ना नक्कीच.
आता रविराज म्हणतो काहीही झालं ना तरीही तिचा चेहरा जाळणारा माणूस आपल्याला सापडायला हवा म्हणजे हवाच. आता रविराजचा निरोप घेऊन वैभव तिथून जायला निघतो. त्याच वेळी आता रविराजला खूप टेन्शन येतं की मी एवढा प्रयत्न केला, ही प्रतिमाला काहीच आठवलं नाही. आता दुसऱ्या कोणत्या मार्गाने हे सगळं सत्य शोधून काढावं. तेव्हा नागराज आणि प्रिया खूप घाबरतात की जर महिपतचं सत्य उघडकीस आलं तर आपली ही काही हैगई नाही. या विचाराने आता ते दोघेही एकमेकांकडे पाहतात. इकडे सायली अर्जुनची वाट पाहत असते, कधी एकदा तो जेवायला येईल आणि मी गरमागरम त्याच्यासाठी थालीपीठ बनवून देईल. चैतन्याच्या घशाखाली आता घास उतरत नसतो, कारण अर्जुन आता चिडलेला असतो आणि तो जेवायला आलेला नसतो. पण त्याच्याही लक्षात येत नाही की सायली वहिनीने ग्रीन रंगाचं थालीपीठ बनवलं आहे. परंतु आता सायली एकदम शांत शांत असते, कारण अर्जुन जेवायला आलेलाच नसतो. एवढे प्रयत्न केलेले असतात आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी, परंतु ते आता निष्फळ ठरलेले असतात. आणि याच विचारामध्ये सायली बिचारी असते आणि सारखी सारखी वर पाहत असते जेणेकरून अर्जुन येईल. परंतु अर्जुन अजूनही आलेला नसतो. घरातील सर्वांचं जेवण करून झालेलं असतं आणि सर्वजण आता आपापल्या रूममध्ये गेलेले असतात. तेव्हा चैतन्य हा अर्जुनची वाट पाहतो, मात्र पूर्णा आजी आणि विमल हे दोघेही तेथे बसलेल्या असतात. तेवढ्यातच अर्जुन आता तेथे येतो आणि मग सायली खूपच खुश होते आणि अर्जुनला विचारते, तुम्ही काही खाल्लं नाही ना अजून? मग मी गरमागरम आता थालीपीठ लावते, तुम्ही बसा बरं, खाऊन घ्या अगोदर काहीतरी, 2 घास पोटात गेले म्हणजे बरं वाटतं. अर्जुन आता खूप चिडलेला असतो. हा अर्जुन म्हणतो, तू तुझी खात बसते थालीपीठ वगैरे. असं म्हटल्याबरोबरच इकडे पूर्णाजींना धक्का बसतो की अर्जुन असा काय वागतोय सायली बरोबर, याचे मूड असे स्विंग का होतात, असा पूर्णाजींना प्रश्नच पडलेला असतो. त्या अर्जुनकडे पाहतच राहतात. तर अर्जुनने असं तिरसटपणे बोलल्यामुळे सायलीलाही वाईट वाटतं आणि मग सायली म्हणते, यांना नक्की काय झालं असेल. चैतन्य अर्जुनला समजावतो, परंतु अर्जुन ऐकत नाही. तेव्हा आता सायली म्हणते, अहो खाऊन जा की थोडंसं, मी डबा भरून देऊ का? अर्जुन म्हणतो, निघतो मी, असं म्हणून तो जायला निघतो. तेव्हा थालीपीठ खूप मस्त झाले आहेत, मी येतो हा, असं चैतन्य म्हणतो आणि अर्जुनच्या पाठीमागे पळतो. तेव्हा सायलीला आता खूप वाईट वाटतं. ती म्हणते की मी एवढं हिरवं थालीपीठ बनवलं आणि यांनी साधं डुंकूनही पाहिलं नाही, असं का केलं असेल यांनी? आता तुम्ही नका खाऊ, मी ही खाणार नाही, असं म्हणून आता ती पदर खोचते आणि कामाला लागते. तेव्हा आता ती लगेच आवरायला घेते. मग आता पूर्णा आजी म्हणतात, नवरा जेवत नाही म्हटल्यावर बायको सुद्धा जेवत नाही विमल, तू पाहिलं का? आता विमल म्हणते, यालाच तर प्रेम म्हणतात. तर आता दुसरीकडे अर्जुन हा ऑफिसमध्ये चाललेला असतो, परंतु खूपच ट्रॅफिक असल्यामुळे अर्जुनची खूपच चिडचिड होत असते. तो म्हणतो, अरे तुम्हाला जर व्यवस्थित गाड्या चालवता येत नसतील तर मग तुम्ही गाड्या तरी कशाला बाहेर काढता, तिकडेच ठेवायच्यात ना, तिकडे तुमच्या पार्किंगमध्ये, असं म्हणतच तो आता खूप चिडतो. त्यावेळी आता चैतन्य डोक्यालाच हात लावतो की अर्जुन पूर्णपणे आज बिघडलाय, कारण सायली वहिनीचा राग तो इथे काढतोय. मग आता अर्जुन म्हणतो, बघ तो बाईकवाला बघ कसा कट मारून गेलाय, बघ ना तू त्याच्याकडे एकदा. त्यावेळी आता अर्जुनला काय समजावं, कसं सांगावं हे चैतन्याला कळत नाही. मग आता अर्जुन म्हणतो की मी ना यांच्यावर आता केसच करतो, थांब बघ तू चैतन्य, मी नाही केस केली ना, बघच तू. तेव्हा चैतन्य म्हणतो, कर बाबा, तुला केस करायची ना तू कर, पण जरा शांत राहा. त्यावेळी पुढे आता चैतन्य म्हणतो की अरे तुझं पोट रिकामं आहे ना, आणि सायली वहिनीवरचा राग तू इथे काढतोय, बाकी काही नाही. त्यानंतर आता अर्जुनला एक कुणाचा तरी फोन येतो. तेव्हा अर्जुन त्या फोनकडे पाहतो आणि तो फोन कट करूनच मागे सीटवर फेकून देतो. त्यावेळी आता चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन काय चाललंय काय तुझं, अरे कुणाचा फोन होता, असा फोन फेकून का दिला, कट का केला? मग आता अर्जुन म्हणतो, अननोन नंबर होता, कोणत्याही नंबरवरून मला फोन करत राहतात आणि या मिसेस सायली सुद्धा तशाच आहेत, कुठल्याही रंगाची साडी नेसतात. अरे ग्रीन रंगाची साडी नेसायची होती
होती ना त्यांना, पण नाही, त्यांनी नेसली नाही. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे बाबा काय चिडचिड चालली आहे तुझी, आपण ना कुठेतरी थांबू आणि अगोदर खाऊन घेऊयात. तेव्हा आता आपण काहीतरी खाल्लं ना म्हणजे तुला बरं वाटेल, आणि सायली वहिनीला फोन करून सांग की मी खाल्लं आहे काहीतरी म्हणून, कारण तू खाल्लं नाही म्हटल्यावर ती कधी खाईल का, तुला माहिती आहे ना. तेव्हा अर्जुनला क्लिक होतं की खरंच मी जर काही खाल्लं नाही तर सायली सुद्धा खाणार नाही. मग आता तो एकदम शांत होतो, चिडचिड एकदम एका सेकंदातच त्याची थांबते आणि अगदी इमोशनल होत तो विचारतो, खरंच का रे चैतन्य, म्हणजे मी काही खाल्लं नाही म्हटल्यावर त्यांनी सुद्धा काही खाल्लं नसेल का, त्याही उपाशी असतील का. तेव्हा चैतन्य त्याच्याकडे पाहतच राहतो. आतापर्यंत चिडचिड करत होता आणि सायली वहिनी उपाशी असेल या विचाराने लगेच शांत सुद्धा झाला. आणि जर असं झालं ना तर हे प्रूव्ह होईल ना की सायलीचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून. तेव्हा पुढे आता तो चैतन्याला म्हणतो, तुला आठवतं का रे मागच्या वेळी काय झालं होतं, जेव्हा त्या उपाशी होत्या ना तेव्हा मी सुद्धा काही खाल्लं नव्हतं, कारण मी तिच्यावर खूप प्रेम करतो. आता अर्जुनचा हा बदललेला चेहरा पाहून, त्याचं हे बदललेलं रूप पाहून चैतन्याच्या डोक्यातच मुंग्या येतात आणि तो अर्जुनकडे पाहतच राहतो. तेव्हा चैतन्य हसतो आणि म्हणतो, थँक्यू सो मच अर्जुन सर. आता तुम्ही एक काम करा, अगोदर समोर ना मला सँडविचेसचा कॉर्नर दिसतोय, तिथे जाऊन गाडी थांबू, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या अगोदर. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी नाही खाणार, तू खाऊन घे तुला खायचं असेल तर. मग आता चैतन्य रागातच म्हणतो, अरे बाबा मी खातो, पण गाडी तिथे बाजूला घे जरा आता. मग चैतन्याची ही चिडचिड पाहून अर्जुन विचारतो, अरे का चिडचिड करतो, जरा शांत हो ना. ते दोघेही आता एकमेकांकडे पाहतच राहतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन घरी येतो. सायली अजूनही जेवलेली नसते. सायलीने पदर खोचलेला असतो. अर्जुन सायलीने जो खोचलेला पदर असतो तो आता काढतो. मग सायली खूपच लाजते. अर्जुन तिच्या हाताला पकडतो आणि डायनिंग टेबल जवळ घेऊन येतो आणि दोघेही प्रेमाने एकमेकांना घास भरवतात. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.